या निवडणुकीमध्ये आणखीन एक प्रश्न आला आहे, तो अतिशय नाजूक प्रश्न आहे. तो फार समजदारीने आपण त्या प्रश्नाला हाताळलं पाहिजे, आणि तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या संबंधी. त्याच्यामध्ये राणे कमिटी सरकारने नेमली, तिचा काय रिपोर्ट येतो अद्याप माहिती नाही, पण मी काल राणे ते स्टेटमेंट पाहिलं टेलिव्हिजनवर, आणि त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या हिताची जपणूक करून त्याशिवाय वर आम्ही काही द्यायचा विचार करतो. पक्ष म्हणून आपण भूमिका त्याच्यात पक्षाची घेतली. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी याला घटनेनं मिळालेलं जे आरक्षण आहे त्याला कुठेही हात लावता कामा नये, त्याला हात लावण्याची भूमिका मी मान्य करतो. ते 100% तुम्ही सोपा आणि ते प्रोटेक्ट करून मग मुस्लिम समाजातला गरीब असेल, मुस्लिम समाजाचा असेल किंवा मराठा समाजाचा असेल तर त्याला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. त्याला आरक्षण तुम्ही द्या, पण ते आरक्षण शिक्षण, आर्थिक आणि नोकरी याच्यामध्ये असलं पाहिजे. आम्ही राजकीय आरक्षणाची मागणी करणार नाही. आम्हाला तिथं राजकीय आरक्षणाची गरज नाही, कारण ते आहेत, लोक निवडून येतच असतात, असं काही म्हणता येत नाही. पण हे जे बाकीचे सगळे घटक आहेत त्यांच्या कुठल्याही हिताला धक्का न लावता हा या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर तो घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने निकाल दिला 50%च्या वर करता येत नाही. तामिळनाडूमध्ये 82%, 84% त्यांनी आरक्षण दिलंय, अर्थात पूर्वी दिलंय. ठीक आहे, काही लोक कोर्टात जातील, काय करायचं असेल ते करून द्या, पण राज्य सरकारने याच्यामध्ये समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे आणि मूळ ज्यांच्यासाठी घटनेनं केलं आहे त्याचा व्यक्तींची जी धक्का न लावता, त्याच्यात न जाता, त्या गटात त्या वर्गवारीमध्ये न शिरता एक तुम्ही स्वतंत्र काहीतरी त्या ठिकाणी केली तर त्याच्यातून काही करायचं असेल तर त्या करायला आपला त्याला विरोध नाही. ही भूमिका त्याच्यामध्ये आपली स्वच्छ आहे. आणि ही करत असताना मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं, नोकरीचं आणि आर्थिक मागासलेपणाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्या वर्गाला सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही, ही आपली त्याच्यातून भूमिका आहे. म्हणून त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे.